नमस्कार. क्रिकेट म्हटलं की T20 आणि T20 म्हटलं की त्याच्यातल्या त्यात आणखी छान म्हणजे भारत पाकिस्तानची रोमांचक मॅच. आणि मित्र, आशिया कप सुरू आहे. तुम्हाला माहिती आहे, म्हणजे आता संपलेला आहे. रात्री 12 वाजता, आज पहाटे 12 वाजून काही मिनिटांनी हा आशिया कप संपलेला आहे. आणि आनंदाची बातमी तुम्हाला सर्वांना माहितीच पडली असेल की भारताने पुन्हा एकदा आशिया कपवर आपले नाव कोरलेले आहे. या सिरियलचं वैशिष्ट्य काय? अनेक वैशिष्ट्ये आहेत. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे भारत आणि पाकिस्तानची मॅच असली की दोन्हीकडील खेळाडूंवरती प्रचंड तणाव असतो, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यात भरीसभर म्हणजे यावेळेस भारताने पाकिस्तानशी खेळावं की न खेळावं यावरून भारतामध्ये अनेक प्रकारचे चर्चा, वाद वगैरे सुरू होतं, राजकारण सुरू होतं. हा सुद्धा खेळाडूंवर टेन्शन असतो. आणि विशेष म्हणजे या सिरियलमध्ये, या कपामध्ये यावेळेस पहिल्यांदा भारत आणि पाकिस्तान समोरासमोर 3 वेळा आले आणि 3ही वेळा भारताने पाकिस्तानला चारी मुंड्या चीत केले. आणखी वैशिष्ट्य असे की एकूण 7 डाव भारताने खेळलेत आणि 7ही डाव भारताने जिंकलेत चांगल्या फरकाने. एक यातले वैशिष्ट्य म्हणजे की यावेळेस निश्चित झालं होतं की भारत आणि पाकिस्तानची तिसरी मॅच, फायनल मॅच होणार आहे. तिसरी हे निश्चित झालं. तरी सुद्धा भारत आणि श्रीलंकेचा एक डाव राहिलेला होता, एक मॅच राहिली होती, ज्यामुळे निकालावरती काही परिणाम होणार होता. फायनलची मॅच फिक्स होती. पण तरी सुद्धा भारताने 200 धाव काढल्यानंतर सुद्धा श्रीलंकेने भारताच्या बरोबरीने रन काढून सामना टाय ब्रेकर पर्यंत नेला. अर्थात भारताने टाय ब्रेकर मध्ये हा सामना जिंकला. ही गोष्ट एकच चेंडू खेळून भारताने जिंकला, ही गोष्ट वेगळी. पण तरी सुद्धा याचा अर्थ काय होता की क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतो. जो संघ फायनलमध्ये येणार नव्हता त्याला काही फरक पडणार नव्हता, हरला तरी जिंकला तरी त्यांनी सगळ्यात जास्त धावसंख्या करणाऱ्या आणि फायनलमध्ये पोहोचणाऱ्या संघाच्या धावसंख्येची बरोबरी केली. हे विशेष आहे, हे मला इथे नमूद करायचे आहे. तर मित्र, हा भारत पाकिस्तानची जी फायनल मॅच आहे ही फारच रोमांचक अशी झाली. आधी भारताने टॉस जिंकून पाकिस्तानला फलंदाजी दिली. पण यावेळेस पाकिस्तानने काहीतरी वेगळंच ठरवलं होतं आणि त्यांनी तुफान सुरुवात केली. इतकी तुफान सुरुवात की इतकी त्यांनी सुरुवात आतापर्यंत खूप दिवसामध्ये केलेली नव्हती. त्यांनी बिनबाद 84 धावा केल्यात. पण बिनबाद 84 धावा असताना पहिली विकेट पडली, त्यानंतर 113 वरती दुसरी विकेट पडली. म्हणजे 113 वरती 1 असलेला मजबूत असलेला संघ, 9च्या पेक्षा जवळपास किंवा जास्त गतीने धावा काढलेला हा संघ आश्चर्यकारकरित्या पुढील 9 विकेट्स त्यांच्या केवळ 33 धावामध्ये पडला. आणि ज्या पाकिस्तान संघाच्या 200 धावा होतील अशी अपेक्षा होती, त्या पाकिस्तान संघाने 200 जाऊ द्या, 180 जाऊ द्या, 160 जाऊ द्या, 150 जाऊ द्या, फक्त 146 धावा काढल्या. आणि विशेष म्हणजे त्यांना पूर्ण 20 षटकं सुद्धा खेळता आली नाहीत. 19.1 षटकामध्ये पाकिस्तानचा सर्व संघ गारद झाला आणि भारताला 147 धावाचे टार्गेट देण्यात आले. यावेळेस सर्वांना असं वाटत होतं की 147 म्हणजे भारतीय गोटामध्ये अतिशय आनंद होता की भारत जिंकणार. 147 धाव म्हणजे काही नुकताच संपलेल्या मॅचमध्ये आपण 200 धावा केल्या आहेत आणि आता पाकिस्तान सारख्या दुबळ्या संघासमोर 147 धावा ते काढणार. पण पाकिस्तानच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि पाकिस्तानने सुरुवातीपासून भारताच्या खेळाडूंवरती कंकुश ठेवला आणि पहिले 3 खेळाडू स्वस्तात बाद केले. 4 षटकामध्ये 20 धावामध्ये 3 खेळाडू बाद केले होते. यानंतर भारताची धावसंख्या त्यांनी 6च्या वर कधी जाऊ दिली नाही. त्यामुळे एक वेळ अशी होती की भारताला आस्किंग रेट हा 10च्या आसपास पडला होता, जो की स्वतःचा करंट रेट जो होता भारताचा तो 6 पेक्षा कमी होता. आणि 20 धावामध्ये 3 छोटीचे म्हणजे टॉपचे फलंदाज आउट झाले होते. सूर्या,
अतिशय फॉर्म मध्ये असलेला अभिषेक शर्मा आणि शुभम गिल या आशिया कपचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये नावाजलेले खेळाडू शुभम गिल हा कधीच फॉर्म मध्ये नव्हता आणि हा सूर्या जो आहे तो क्वचित प्रसंगी म्हणजे एकाच सामन्यामध्ये फॉर्म मध्ये आला आणि त्यांनी चांगलं केलं। हे दोघंही एक चांगले भरोशाचे फलंदाज फॉर्म मध्ये नव्हते आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की कोहली आणि शर्माच्या अनुपस्थितीत आपण खेळत आहोत। अशा वेळेस अभिषेक शर्माने चांगली बाजू लढवली। त्यानंतर नवीन जे आलेले संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी चांगली झुंज दिली। तर 3 खेळाडू 20 धावांमध्ये हे गेल्यानंतर भारताचे ऊस उडाले होते आणि हा सामना ओपन झाला होता। ज्यावेळेस पाकिस्तानने बिनबाद 84 केले त्यावेळेस पाकिस्तानच्या बाजूने होता। नंतर धडाधड विकेट पडल्यानंतर भारताच्या बाजूने आला आणि भारताच्या 3 विकेट पडल्यानंतर पुन्हा हा सामना पाकिस्तानच्या बाजूने गेला। पण यानंतर मात्र तिलक वर्माने संजू सॅमसन आणि शुभम दुबे या दोघांना घेऊन 50च्या वर अर्धशतकीय भागीदारी केल्या आणि त्यांनी जवळपास 14 षटकामध्ये साधारणतः 33 आणि 30 63 धावा भारताला पाहिजे अशा स्थितीमध्ये नेलं। म्हणजे त्यांनी 84 धावा त्यांनी जवळपास 14 याच्यामध्ये केल्या। आता 33 आणि 30 अशा 63 धावा भारताला 6 षटकामध्ये पाहिजे होत्या आणि त्यांचे जवळपास 4 खेळाडू बाद झालेले होते कारण दरम्यान संजू सॅमसन सुद्धा बाद झालेला होता आणि मैदानावरती होते शुभम दुबे आणि तिलक वर्मा। या दोघांनी काय केलं की 6 षटकामध्ये त्यांना 63 धावांचं टार्गेट असताना त्यांनी 3 षटकामध्ये म्हणजे 15, 16, 17 3 षटकामध्ये 33 धावा फटकावून सामना भारताच्या विजयाच्या जवळ आणून ठेवला आणि नंतर पाहिजे होत्या 3 षटकामध्ये त्यांना 30 धावा। 3 षटकामध्ये 30 धावा असताना भारताच्या आवाक्यात सामना आला। अर्थात आतापर्यंत भारताचा करंट रन रेट तो 6 ते 7च्या आतच होता तरी सुद्धा ते शेवटचे 3 असल्यामुळे आणि फलंदाज म्हणजे विकेट हातात असल्यामुळे भारताला सहज होतं असं वाटलं। पण दरम्यान काय झालं की 3 षटकामध्ये 30 धावा पाहिजे असताना अचानकपणे शुभम दुबे सुद्धा बाद झाला आणि पुन्हा भारताला टेन्शन आलं। यावेळेस भारतामध्ये त्या टीम मध्ये हार्दिक पटेल सुद्धा नव्हता। मग आला शेवटच्या षटकामध्ये भारताला फक्त 9 धावा पाहिजे होत्या, 10 धावा पाहिजे होत्या आणि समोर 20व्या षटकामध्ये नॉन स्ट्रायकर एंडला आला रिंकू सिंग आणि फलंदाजीला आला स्ट्राईक एंडरला आला तिलक वर्मा। त्याने पहिल्या चेंडूवरती 2 रन काढले। आता पाहिजे होते 5 मध्ये 8 धावा। दुसऱ्या मध्ये त्याने छक्का मारला आणि भारताचा विजय जवळपास निश्चित झाला 6-2 8। तिसऱ्या बॉलला त्याने 2 धावा काढण्याचा प्रयत्न केला पण एकच रन मिळाला आणि धाव फलक म्हणजे धावांची संख्या बरोबरीमध्ये आली आणि नंतर आला नॉन स्ट्रायकर एंडवरचा रिंकू तो समोर आला आणि त्याने एकाच पहिल्या चेंडूवरती चौकार मारून भारताला विजय मिळवून दिला। मित्रो, आनंदाची गोष्ट इथे खास नमूद करण्यासारखी अशी वाटते की या सामन्यामध्ये जेव्हा बक्षीस समारंभ झाला त्यावेळेस पाकिस्तानचे बोर्डचे जे अध्यक्ष होते ते आशियाचे पण अध्यक्ष आहेत, त्यांच्या हस्ते ट्रॉफी घेण्यासाठी भारतीय संघाने नकार दिला आणि आपला अभिमान दाखवला व आपला पाकिस्तानच्या कारवाई करण्याच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध निषेध नोंदवला। तर मित्रांनो, तुम्ही सगळे अशा प्रकारे जिंकणाऱ्या भारतीय संघाचं अभिनंदन करणार नाही का? नक्कीच करणार आहेत। धन्यवाद मित्र।